नमस्कार, मी बंडू घाडगे इनसर्च न्यूजमध्ये आपलं स्वागत करीत आहे. आज आपण बोहाळी या गावी एक अपक्ष उमेदवार आहेत, त्यांची मुलाखत घेण्यासाठी किंवा त्यांचं मनोगत ऐकण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी उभा राहिलेलो आहोत. आपण त्यांचं मनोगत जाणून घेऊया. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? माझं नाव मल्हारी श्रीधर फाळके. टाकळी राखीव मत तिथून मी इलेक्शन लढवत आहे. बरं. आणि इलेक्शन लढवायला एक आणि 4-5 मोठी कारणं आहेत ती. बरं. शेतकऱ्याच्या विरोधात भाजप काम करतंय. पुन्हा अजून आरक्षणासंदर्भात सगळ्या समाजाला वेड्यात काढते आणि वेठीस धरते. एक नंबर. दुसरा मुद्दा, हे आमचं गाव एक श शिंगणापूरच्या महादेवाची बी इथली पावननगरी आहे. अहिल्याबाई होळकरची पावननगरी आहे. आणि आम्ही फुलेशाह आंबेडकर मानणारा एकमेव उमेदवार आहे. एकमेव उमेदवार 9 पैकी मी 9वा नंबर माझा आहे. मला अजितदादा मी भावपूर्ण संदर्शन करून मला त्यांनी एबी फॉर्म दिलता, पक्षामार्फत दिलता, पण ते काय लोकांनी चुकवला माझा फॉर्म. आणि विशेष म्हणजे मला इलेक्शन लढत आहे त्याला एक मोठी कारण आहे. का तर संविधान टिकलं पाहिजे. सगळे जवळजवळ 70% पक्ष मॅनेज झालेले आहेत. आणि आमच्या गावातली माणसं एकदम चांगली आहे ती. दुसरी गोष्ट, आमच्या गावातला एक मोठा नेता आहे, मी त्यांचा कार्यकर्ता आहे. आणि त्या नेत्याचा मोठा एक मुलगा आहे. आणि त्या मुलानं राज ठाकरे साहेबाला, भुजबळ साहेबाला जामीन केलेला आहे. मी ह्या कर्मभूमीतला एक उमेदवार आहे. पण आमच्या गावातली जरा थोडे विश्वासानं राजकारण करण्यामुळं गावातल्या लोकांना काही समजत नाही, तालुक्यात काय चाललेलं, जिल्ह्यात काय चाललेलं. मग गावाच्या बेरजीत तालुक्याच्या जिल्ह्यात येण्यासाठी मी अर्ज अपक्ष भरलेला आहे. त्या अनुषंगानं मी आमचा 7 फाटा चालवला आहे. त्या गावाला मी अजितदादाचं, पवाराचं साहेबाचं नाव देत आहे. जवळजवळ ती फाटा पूर्ण बंद पडण्यात आलेला आहे. पवार साहेबाच्या नावाचा बोर्ड इलेक्शन झाल्यावर आम्ही 7 फाट्याला नाव देणार आहे. दुसरी गोष्ट, अहिल्याबाई होळकरचं तर ह्या गावात जमीन आहे, महादेवाची जमीन आहे. आणि गाव एकदम एक एक चांगल्या पद्धतीने मला सहकार्य करणार आहे. आणि माझा उमेदवार बापू चंदन शेळके बी उमेदवार आहे. आणि माझं चिन्ह आहे एअर कंडिशनर. आणि त्या अनुषंगानं सर्व धर्मसमूहाने, वडीलधाऱ्या मंडळीने, गावातल्या सगळ्या माणसांनी मनात का न राग घेता मला सहकार्य करावं. माझ्यातनं काही चुका झालेल्या आहेत त्या पुन्हा घडणार नाहीत. या माझा पूर्ण गावावर, सगळ्या लोकांवर विश्वास आहे. मी गावातल्या एकाही व्यक्तीला नाव न उठवणार नाही. मला मतदान दिलं तुम्ही द्या, काय नाही का. ही लढाई वैचारिक लढाई आहे. शिवाजी महाराजाचं मला विचार टिकवायचा इथं. शिवाजी महाराजाला आम्ही पहिल्या आमच्या मातंग समाजानं, रामोशी समाजानं पहिलं सहकार्य केलेलं आहे. सासवडची पहिली शिवाजी महाराज लढाई झालेली आहे. त्यात यल्ल्या मांग होता, उमाजी नाईक होता, फकीरा मांग होता. त्यामुळं आम्ही शिवाजी महाराजाला जे डोळ्यासमोर मानून इलेक्शन खेळतोय. आम्हाला काही इलेक्शन खेळायचं किंवा निवडून येण्यासाठी किंवा समोरच्या माणसाला त्रास देण्याचा आमचा 0% विषय आहे. दुसरी गोष्ट, बाबासाहेबाचा जी पुतळा आज जगात निर्माण करण्यात आलेला आहे. आणि दुसरी गोष्ट, आज भैरजी नाईक बाबासाहेबाला किती शिवाजी महाराजा भैरजी नायकानं सहकार्य केलेला आहे. दुसरी गोष्ट, शिवाजी महाराजाचा इतिहास जगात मांडायचा आहे मला. शिवाजी महाराजाचं सिंहासन आहे, चकलेत आहे, तलवार आहे. ह्या संदर्भात कुठलाही नेता बोलत नाही. पैसे वाटायचं, इलेक्शन लढवायचं, गाड्या लावायच्या, पैसे मांडायचं. शिवाजी महाराजाच्या जी काय ज्याच्या वस्तू आहेत त्या शिवाजी महाराज ब्रिटिशकालीन सरकारने नेलेल्या आहेत. ती वस्तू आणण्यासाठी एकही नेता बोलत नाही. ती एवढ्या कारणानं मी इलेक्शन लढत आहे. बरं, ठीक आहे. तुम्हाला जर समजा गावातल्या लोकांनी सहकार्य केलं, तुम्हाला मतं जर टाकली, तर त्याविषयी तुमचं विजन काय असेल? किंवा तुम्ही कशा पद्धतीनं त्याचा म्हणजे तुम्ही निवडून जर आला, तर तुम्ही कशा पद्धतीने त्याचा मोबदला चुकवणार? मी पहिलं माझं विजन आहे. मी जरी बारीक असला, खारी जरी बारीक असली, तरी श्रीरामाच्या कितीतरी मोठा वाटा केलेला आहे. बाबासाहेबांची आमची परिस्थिती नसताना आज सामान्य माणसांनी सहकार्य करून बाबासाहेबाला आज एवढे मोठं संविधान लिहिण्याची क्षमता दिलेली आहे भगवंतानी. त्या भगवंताच्या मी एक नतमस्तक होऊन, भारतीय राहायचं नतमस्तक होऊन सांगतो मी. मी काय बी या तालुक्यातनं, जिल्ह्यात काय बी करणारा नेता आहे. सगळ्या नेत्यांना माझी ओळख माहीत आहे. पहिला माझा अजेंडा राहील शिवाजी महाराजाच्या ज्या वस्तू आहेत त्या इंग्रज सरकारने नेलेल्या आहेत त्याच्यावर मी वाचा फोडणार आहे. मग तिथून पुढे माझे जे काही प्रश्न आहेत जीवनातलं, माझा मूळ हेतू ते आहे. इलेक्शन लढवायचा ही मूळ हेतू आहे. ही जागतिक विषय झाला. जागतिक विषयाकडे न जाता तुम्ही गावात निवडून येणाऱ्या या गावाविषयी काय करणार? पहिली गोष्ट, माझ्या गावात माझं चिन्ह आहे एअर कंडिशनर. पहिली गोष्ट, मराठी शाळा 7वी पर्यंत आहे. आज आपल्या गावातला एक मोठा इतिहास आहे. त्यावर सगळ्या वडीलधाऱ्या मंडळींनी शाळा टिकवलेली आहे. प्रत्येक वर्गात जी काय लागणार आहे एअर कंडिशनर, कमीत कमी फॅन तर लावेल मी. दुसरी गोष्ट, जेणेकरून जी काय स्वच्छता आहे, नळाचं पाणी संदर्भातली आहे, ती गोष्टी मी जाणूनपूर्वक करणार आहे आणि माझ्या हातनं होणार आहे ते.